गाजर हे व्हिटॅमिन एचा खूप सुंदर सोर्स आहे आणि त्याचबरोबर गाजर हे डोळ्यांसाठी सुद्धा चांगलं असतं. गाजरामधलं जे केरॅटिन असतं ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप सुंदर असतं. ही सगळी माहिती बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे. ही बऱ्याचदा शाळांमध्ये शिकवली जाते. परंतु आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर आपण गाजर बघितलं तर गाजराचे अजूनही खूप छान फायदे होऊ शकतात. जसं की लहान मुलांमध्ये वजन वाढण्यासाठी गाजराचा खूप छान उपयोग होतो आणि तेच गाजर जर का आपण गूळ घालून शिजवून दिलं, म्हणजे जसं आपण गाजराचा हलवा करतो त्या पद्धतीने दिलं तर ते पचायलाही चांगलं राहतं आणि त्याचं वजन वाढीसाठी आणखी चांगला फायदा होताना दिसतो. त्याचबरोबर लहान मुलांना जेव्हा दात येत असतात तर त्यावेळेला त्यांना बरेचसे त्रास होत असतात आणि हे त्रास कमी करण्यासाठी सुद्धा गाजराचा उपयोग होऊ शकतो. मग त्यामध्ये आपण त्यांना गाजराचा रस देऊ शकतो किंवा त्यांच्या हिरड्या ऑलरेडी शिवशिवत असतात, त्यांना सतत काहीतरी चावावंसं वाटत असतं, तर त्यावेळेला आपण गाजराचा बोटा एवढा तुकडा देऊन त्यांना चावण्यासाठी दिला तर त्यांची ती शिवशिवही थांबायला मदत होते आणि दात येण्याची जी प्रोसेस आहे ती सुद्धा स्मूथली पार पडते. मोठ्या माणसांमध्ये गाजराचा काय उपयोग होऊ शकतो तर गाजर हे वृक्ष रसायन आणि शुक्रवर्धक सांगितलेलं आहे. त्यामुळे जर का इन केस काही कारणामुळे इनफर्टिलिटी सारखे इश्यू जर का त्रास देत असतील तर अशा वेळेला त्यांच्यामध्ये वृक्ष रसायन आणि शुक्रवर्धन हे गुणांचा उपयोग करून घेण्यासाठी गाजराचा हलवा हा आवर्जून खायला दिला पाहिजे. अशा पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये सुद्धा हे रसायन औषधी म्हणून आणि पुन्हा एकदा ज्यांचं वजन कमी आहे त्यांचं वजन वाढवण्यासाठी सुद्धा या गाजराच्या हलव्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे हे गाजर आपण उपयोगात आणू शकतो. गाजराचं सॅलड खाऊ शकतो तर डेफिनेटली खाऊ शकतो, पण तुमची भूक व्यवस्थित असायला हवी, कारण कच्चं गाजर हे पचायला जड असतं. त्यामुळे जर का तुमचं अग्निमांद्य असेल, तुम्हाला ऑलरेडी गॅसेसचा त्रास होत असेल तर आवर्जून गाजर हे तुम्ही उकडून शिजवून घेऊन हलवा स्वरूपामध्ये किंवा गाजराची भाजी करून सुद्धा खाऊ शकता. तर अशा प्रकारे गाजराचे हे सगळे बेनिफिट मिळवण्यासाठी तुमच्या रुटीनमध्ये आहारामध्ये गाजराचा नक्की समावेश करा. व्हिडिओ आवडला असेल, माहिती नाविन्यपूर्ण वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.